जमिनीत मारुनी फाळ करती माळ अशी जात आमुची बंजाऱ्याची. आपल्या जमिनी कशा आहे? खडकाळ. खडकाळ जमिनीत मारुनी फाळ अशी जात करुणी माळ अशी जात आमुची बंजाराची. अशा या बंजारा समाजाला मी शतशः नमन करतो. हा समाज अतिशय प्रामाणिक समाज आहे, अतिशय मेहनती समाज आहे. आणि आजच्या बंजारा मेळाव्यासाठी आलेल्या सर्व येथे आलेल्या सर्व माता भगिनी, याडी ताई, डोकरा डोकरी बोडी सारे सर्वांना मी जय सेवालाल करतो. या दिलीप भाऊंच्या अध्यक्षतेखाली आपला हा आजचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. राहुल राठोड आणि रामेश्वर पवार हे दिलीप भाऊंचे दोन खंदे समर्थक मुलं यांनी या मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि या सर्व आपले नाईक मुखिया सर्वांना या ठिकाणी उपस्थित केलं. आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाला. मित्रांनो, बंजारा समाजाच्या बद्दल माझे काही अनुभव आहेत, कारण आमच्या गावाच्या बाजूला तुमचे 4 तांडे. आमच्या गावाच्या जवळ आपले 4 वरसाडे तांडे आहेत. भाऊ, वंजारी समाजाच्या बद्दल सांगतो, जेव्हा आम्ही पॅनल टाकतो आणि आमच्या पॅनल मध्ये वंजारा समाज असतो तेव्हा आमच्या पॅनलचा विजय हा निश्चित असतो. बंजारा बंजारा हा गोर समाज जेव्हा जेव्हा आमच्या सोबत पॅनल मध्ये येतो तेव्हा तेव्हा आमचं पॅनल वन साइड एकतर्फी विजय होतं. आणि आम्ही चेअरमन आता केलेले आमचे विजय धर्मा राठोड यांना विजू उभे राहून सर्वांना नमस्कार करा. आमच्या विकास सोसायटीचे चेअरमन उभे राहा. तर असा प्रामाणिक समाज पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन होते. असा हा प्रामाणिक समाज जिल्ह्या शब्दाला जागणारा असा आपला समाज आहे. आणि इथे काही लोक म्हणतात वंजारी समाजाला आम्ही काय करू, विकत घेऊन टाकू. विकल्या जाणार आहोत का आपण? दिलीप भाऊ सारख्या साध्या माणसाच्या सोबत राहणार आहात का पैसे आल्यांच्या मागे जाणार आहात? सांगा. नक्की नक्की. आता एक बंजारा समाजाचे आमचे एक मित्र, त्यांचं नाव सांगत नाही मी तुम्हाला, त्यांची एक रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो. त्यांच्या दिलीप भाऊंच्या बद्दलच्या भावना. ते म्हणले मला बोलता येत नाही. म्हटलं तुम्ही फक्त फोनच्या समोर बोला, मी सर्वांना ऐकवतो. अनमोल असे ते आमचे इथे आलेले. तुम्ही आवाज ओळखता का बघू? आपण आवाज जर ओळखला तर सांगतो. सारी कामे पडे सारी कामे आपण गेली भाऊ देतात तो सोनो છે આપણે तुतारी पक्ष મળવાજો ને ચિહ્ન આપણો પક્ષ ચોર ભાંડા સારી ચોર લીધે 50 ધોકા ખા સારી ઘાટ गे 40 मेंबर उठान लेके આપણે वो जितने पर આપણે दिली मतदान करવું છે. मतदान करता आमदार का मंत्री सुद्धा पण जाते. गोर गरीबी रे सारी कामे पडे श्रीचे पोलीस स्टेशन हो, कृषी अधिकारी हो किंवा नगरपालिका हो, सारी कामे पडे आदमी जो गोर गरीबी आपण काय करायची. गोर गरीबी रो दाता जो और ये आपण घेऊन जर मेहरबानी करताळी आपण गोर बंजारा समाज थोडं तुतारी मतदान करू. कसो जे आपण हायचे सरकजी पवार दोनों आदमीच आपल्याला कृषी मंत्री येतो तो 18-36 रुपये આપણે વસૂલી નાદ કરવો છે. ये इंजिनियर कनीसी આપણે काही लाभ છે ની આપણે 1515 रुपये લાડકી બાઈન દેરો છે પણ સીધી આધારે હું ગાળો છે કા 300-400 रुपया रोज બી જારો છે અને ભાઈ મજૂરી બી જારી છે. ભાઈ ઓટો ભરભરને સત્યાનાશ કરી છે. તમારો કાઈ ઉપયોગ છે ની લાડકી બાઈ મારી સારી ભાઈ કઈ બગર બાટરી ચલી ઇન્ટ્રી છે बैंक के में उन्हें के नंबर लगो कोनी आधार लिंक છે, मोबाइल लिंक છે ની मोबाइल लिंक છે तो आधार लिंक છે. सारी भाई और कार्ड देरी છે. मेहरबानी करता नहीं ये टाइम ना આપણે तुतारीને જ मतदान કરવું છે. આપણે જ વિજય કરતા નહીં. आवाज वर बना. तर असे आमचे रतन फुलसिंग राठोड वरसाडा तांडा यांचं हे मनातलं भाष्य होतं. आणि आमचे दिलीप भाऊंचे त्या ठिकाणी 2 अनमोल रतन होते. एक रतन आमचा गेला गोरा रतन आणि आमचा काळा रतन आमच्यामध्ये आहे. रतन भाऊ पुढे येऊन सर्वांना नमस्कार करा.
या रतन मोहनचं हे मत मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. ते म्हणे मला माईकवर काही बोलता येत नाही. म्हटलं मग मोबाईल मध्ये बोला, आपण ते ऐकू. तर मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये दिलीप भाऊंना आम्ही 100% तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु आपल्या समोरचे सगळे उमेदवार हे पैशाने भक्कम आहेत आणि कोणी जर आपलं पैसे देऊन तिकीट विकत घेऊन टाकलं तरी पण आपल्याला दिलीप भाऊंना आमदार करायचंय. कारण दिलीप भाऊ मागील 10 वर्षापासून आमदार नसताना सुद्धा प्रत्येक तांड्यामध्ये आले की नाही कार्यक्रमाला? प्रत्येक वेळेस आले ना. हे बाकीचे आता आता यायला लागले. आता ते पैसे दाखवतील तुम्हाला. त्यांचे पैसे घ्या, का बरं घ्या? कारण तो पैसा सगळा हा आपल्या मेहनतीचा पैसा आहे. मेहनतीतून टॅक्स आपण भरतो. त्या टॅक्सचे पैसे त्यांनी आमदारांनी तर काय केलं? किरकोळ मध्ये मत विक्री घेतले 200-500 रुपये बोलीने आणि होलसेल मध्ये विकून टाकले असं लोक म्हणतात. बरं, आपल्याला माहित नाही. 50 खोके का काही म्हणतात ते आपण ऐकलं असेल टीव्हीत. म्हणजे किरकोळ घ्यायचे, होलसेल विकायचे, अशा माणसाला आपण परत करणार आहोत का? दिलीप भाऊला करणार? आता अजून आपल्याला अनेक बंजारा समाजाच्या प्रमुख मान्यवरांचं मनोगत ऐकायचंय, दिलीप भाऊंचं पण मनोगत ऐकायचंय. म्हणून मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. मी एक घोषणा देईल, आपण जोरात घोषणा द्यायची. सेवालाल महाराज की. हे बघा, जे गोर समाजाला मानणारे असतील ते दोघं हातवर करतील. सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की, रामदेव बाबा की.